नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 26 ऑक्टोबर आणि या भागात जाणून घेऊया आजच्या दिवशी जगात आणि देशात घडलेल्या काही ठळक घडामोडी. 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू काश्मीर भारतात विलीन झालं. या दिवशी जम्मू काश्मीरचे महाराजा हरी सिंह यांनी भारतात विलिनीकरणासाठी कायदेशीर कागदपत्रावर स्वाक्षरी केली. याच दस्तऐवजाला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन असं म्हटलं जातं. हा दिवस आजही जम्मू काश्मीर विलय दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून साजराही केला जातो. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची नजर काश्मीरवर होती. काश्मीर मुस्लिम बहुसंख्य आहे आणि त्यामुळे त्यावर पाकिस्तानचा अधिकार असायला हवा असं जिनांचं मत होतं. पण महाराजा हरी सिंह यांना हे नको होतं. 22 ऑक्टोबर 1947 रोजी काही जंगली टोळ्यांनी आणि पाकिस्तानी गुंडांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारत सरकार आणि महाराजा हरी सिंह यांच्यात विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. पाकिस्तानच्या नव्या सरकारने या टोळ्यांना शस्त्र दिली होती. या जंगली टोळ्या बारामुल्लापर्यंत पोहोचल्या. दरम्यान 25 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजा हरी सिंह श्रीनगरहून जम्मूला आले आणि 26 ऑक्टोबर 1947 रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या विलिनीकरणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. या जंगली टोळ्यांशी सामना करण्यासाठी त्यांनी त्यावेळी भारत सरकारकडून लष्करी मदत मागितली. जम्मू काश्मीरचं भारतात विलिनीकरण झाल्यामुळे भारतीय सैन्याने सत्ता हाती घेतली आणि नोव्हेंबरपर्यंत बारामुल्ला आणि उरी ताब्यात घेतलं. सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांनी जम्मू काश्मीरचं भारतात विलिनीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 26 ऑक्टोबर 1890 रोजी पत्रकार आणि क्रांतिकारक गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अतरसुईया इथे झाला. आर्थिक विवंचनेमुळे त्यांना अभ्यासासोबतच नोकरी करावी लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या नावाला विद्यार्थी असा शब्द जोडला, जेणेकरून शिक्षणाची प्रक्रिया पुढे चालू ठेवता येईल. गणेश शंकर विद्यार्थी यांनी सरस्वती, स्वराज्य आणि कर्मयोगी या प्रसिद्ध मासिकांसाठी काम केलं. या काळात त्यांची स्वातंत्र्य चळवळीबद्दलची आवड वाढली आणि त्यानंतर त्यांनी प्रताप या हिंदी साप्ताहिकाची पायाभरणी केली. 9 नोव्हेंबर 1913 रोजी शिवनारायण मिश्रा, नारायण प्रसाद अरोरा आणि यशोद नंदन या 3 मित्रांसह त्यांनी प्रताप हे वृत्तपत्र सुरू केलं आणि पुढे प्रतापचं कार्यालय क्रांतिकारकांसाठी आश्रयस्थान बनलं. गणेश शंकर विद्यार्थी आपल्या लिखाणातून इंग्रजांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करत होते. त्यांच्या लेखनामुळे त्यांना अनेक वेळेला तुरुंगातही जावं लागलं, पण तरीही त्यांनी ब्रिटिश राजवट, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि स्वातंत्र्य चळवळ याबद्दलचं आपलं प्रबोधनाचं काम सुरूच ठेवलं. 25 मार्च 1931 रोजी कानपूरमध्ये जातीय हिंसाचार झाला. गणेश शंकर विद्यार्थी या दरम्यान गर्दी आणि दंगल नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दुर्दैवाने याच दरम्यान 4-5 मुस्लिमांच्या टोळक्याने पुढे येऊन गणेश शंकर विद्यार्थी यांच्या दिशेने आरडाओरडा केला आणि त्यांना मारण्यासाठी ते पुढे सरसावले. या टोळक्याने गणेश शंकर विद्यार्थी यांच्यावर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला आणि त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वारही करण्यात आले. याच हल्ल्यात गणेश शंकर विद्यार्थी यांचा मृत्यू झाला. प्रसिद्ध क्रांतिकारक बलराज भल्ला यांचं 26 ऑक्टोबर 1956 रोजी निधन झालं. 10 जून 1888 रोजी जन्मलेले बलराज भल्ला यांचे वडील महात्मा हंसराज हे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ तसेच DAV लाहोरच्या कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. बलराज भल्ला यांनी अगदी लहान वयातच इंग्रजांविरुद्धच्या क्रांतिकारी आंदोलनात भाग घ्यायला सुरुवात केली. त्यांनी MA पर्यंतचं शिक्षण घेतलं होतं, पण ब्रिटिशांनी त्यांची विद्यापीठाची पदवी काढून घेतली. त्यानंतर 1919 मध्ये व्हॉइसरॉयच्या गाडीवर बॉम्ब फेकल्याबद्दल बलराज भल्ला यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. यानंतर त्यांच्यावर लाहोर कट प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बलराज भल्ला यांच्यावर क्रांतिकारक लाला लजपत राय यांचा खूप प्रभाव होता असं म्हटलं जातं. 26 ऑक्टोबर 1979 रोजी दक्षिण कोरियाचे 3रे राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग यांची हत्या करण्यात आली होती. सोलच्या जोंगनो जिल्ह्यातल्या ब्लू हाऊस प्रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स जवळील कोरियन सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी याच्या सेफ हाऊसमध्ये रात्रीच्या जेवणादरम्यान पार्क चुंग यांची हत्या झाली. दक्षिण कोरिया आणि कोरियातल्या 605 वर्षात राष्ट्रप्रमुखांची ही पहिली हत्या होती. KCIचे संचालक आणि राष्ट्रपती सुरक्षा प्रमुख हे किम जोंग यांच्या हत्येसाठी जबाबदार होते असं सांगितलं गेलं. हृदयनाथ मंगेशकर हे मराठी आणि हिंदी भावसंगीत तसंच चित्रपट संगीत यातले ख्यातनाम संगीतकार आणि गायक आहेत. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1937 रोजी प्रख्यात गायक, नट, मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती या दाम्पत्याच्या पोटी पुणे येथे झाला. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी निसदीन बरसात नैन हमारे किंवा बरसे बुंदिया सावन की या भक्तिगीतांना त्यांनी स्वरसाद चढवला. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांची काही ठळक उदाहरणं म्हणजे आनंद वनभुवनी, जीवलगा राहिले दूर घर माझे, घनतमी शुक्र राज्य करी ही होत,
संत ज्ञानेश्वर, मीराबाई, सूरदास, कबीर यांच्यासारख्या संत कवींबरोबरच भा. तांबे, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा स्वातंत्र्यपूर्व काळातील कवींसाठी, तसंच आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके अशा स्वातंत्र्योत्तर आधुनिक कवी अशा विविध कवींच्या त्यांनी रचनांना संगीत साथ चढवला आणि त्यांना अजरामर केलं. तर हे होते आजचे अर्थात 26 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला सांगा. पण त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.